मुंबईमधून संजय राऊत आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले असल्याचं कळतंय। युती संदर्भातली औपचारिक घोषणा कधी होणार या संदर्भात संजय राऊत यांना आज जेव्हा पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारला होता तेव्हा त्यांनी माध्यमांना सांगितले 23 तारखेला जेव्हा अर्ज भरण्याची सुरुवात होणार आहे त्याआधी निश्चितच युती होईल असं सांगण्यात आले। त्यामुळे आता 23 तारखेपासून म्हणजे उद्यापासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे, त्याआधी युतीची घोषणा होणार आहे। याचा अर्थ आज किंवा उद्यामध्ये ही घोषणा होणार हे आता निश्चित आहे आणि त्यातही उद्या 2 ठाकरे बंधूंची एकत्रित पत्रकार परिषद आहे। त्या सर्व पार्श्वभूमीवर सध्या संजय राऊत आता तिसऱ्यांदा राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। मनशी पाठक आमचे प्रतिनिधी या संपूर्ण घडामोडीवर लक्ष ठेवणे थेट जाऊया मनशीकडे। मनशी, संजय राऊत आता तिसऱ्यांदा राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। गेल्या काही दिवसांमध्ये आपण सातत्याने पाहतोय भेटीगाठींचा हा सिलसिला वाढत चाललाय। उद्या युतीची घोषणा होईल अशी एक शक्यता आहे। काय नेमक्या सगळ्या पार्श्वभूमीवर या घडामोडी आहेत? आज संजय राऊतांनी पत्रकार परिषदेमध्ये अगदी स्पष्टपणे सांगितलं की 23 तारखेपासून म्हणजे उद्यापासून अर्ज भरण्याची मुदत सुरू होते आणि त्याआधी आम्ही घोषणा करू। म्हणजे उद्या या घोषणेचा मुहूर्त हा सकाळच्या सुमारास पत्रकार परिषद घेऊन गाठला जाईल अशी शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे। सोबतच एकंदरीतच युती झालेली आहे त्याची अधिकृत घोषणा बाकी आहे असं सुद्धा संजय राऊत म्हणाले आणि सोबतच युतीबाबतच्या चर्चा जागा वाटपाच्या चर्चा देखील अंतिम टप्प्यामध्ये आहेत। त्याच्यामुळे संजय राऊत हे जो काही जागांचा उरलेला जागांचा तिढा आहे तो घेऊन आता शिवतीर्थावर पोहोचलेले आहेत आणि आज जागा वाटप जवळपास अंतिम होईलच आणि त्यानंतर उद्या युतीची घोषणा जेव्हा करायची आहे तेव्हा ती कशा पद्धतीने करायची आहे, कार्यक्रमाचं नियोजन काय असेल, पत्रकार परिषदेचं स्वरूप कसं असेल, या पत्रकार परिषदेच्या दरम्यान दोघेही ठाकरे बंधू उपस्थित असतीलच मात्र आणखी कोण कोण नेते महत्वाचे सोबत असणार आहेत या संपूर्ण बाबींची चर्चा करण्याकरता आता संजय राऊत हे शिवतीर्थावर पोहोचलेले आहेत। राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेचा नारळ म्हणजे एकंदरीतच निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ उद्या फोडला जाईल ठाकरे बंधूंकडनं। त्याच्यामुळे उद्याचा दिवस दोन्ही पक्षांसाठी अतिशय महत्वाचा आहे, ऐतिहासिक असा हा दिवस ठरणार आहे। कारण यापूर्वी सुद्धा जेव्हा अगदी पहिल्यांदा मराठीच्या मुद्द्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले होते तो दिवस सुद्धा ऐतिहासिक ठरलेला होता दोन्ही पक्षांच्या दृष्टीने। मात्र आता राजकीय दृष्टीने जेव्हा अधिकृतपणे युती जाहीर केली जाईल, निवडणुकीसाठी जाहीर केली जाईल, हा दोन्ही पक्षांसाठी अतिशय महत्वाचा असणारा दिवस आहे। खरं तर राज्याच्या राजकारणात सुद्धा हा एक नवा प्रयोग आहे आणि अतिशय महत्वाचा असा प्रयोग म्हटला पाहिजे। कदाचित इथून पुढचं राजकीय गणित हे या प्रयोगानंतर पालटेल अशा पद्धतीची शक्यता सुद्धा राजकीय वर्तुळात चर्चिली जाते। अगदी मनशी, आणि सगळ्यात एक महत्वाची आठवण करून देते जसं आता तो मुद्दा उपस्थित केला तो म्हणजे की मराठी भाषेसाठी जेव्हा 2 ठाकरे बंधू एकत्रित आले होते तेव्हा हेच एक वाक्य होतं जे संजय राऊत यांनी म्हटलं होतं आणि त्यानंतर ही एक प्रकारचं त्या ठिकाणी घोषवाक्य सुद्धा झालं होतं, वाजत गाजत या, धूमधडाक्यात या, अशा प्रकारे त्यावेळी आवाहन केलं होतं मराठी भाषिकांना एकत्रित येण्यासाठी। आता संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत हेच म्हटलंय की वाजत गाजत धूमधडाक्यामध्ये युतीची घोषणा होणार आहे। खरं तर राज ठाकरे विशेषतः नेहमीच इव्हेंटसाठी एक प्रकारे ओळखले जातात, वेगळ्या पद्धतीने निश्चितच युतीची घोषणा होईल असं एकंदरीत या वाक्यांमधून त्याचा बोध होतोय। काय नेमकं या संदर्भात? नक्कीच एकंदरीतच दोन्ही पक्षांची ही खरं तर टॅगलाईनच आहे की वाजत गाजत या। जेव्हा जेव्हा गुढीपाडवा मेळावा असेल किंवा दसरा मेळावा असेल, विशेषतः शिवतीर्थावर जे महत्वाचे मेळावे पक्षीय घेतले जातात तेव्हा अशाच पद्धतीने कार्यकर्त्यांना आवाहन केलं जातं दोन्ही पक्षांकडनं आणि आज सुद्धा तसंच आवाहन संजय राऊतांनी केलेलं आहे। जसं मी म्हटलं की राजकीय दृष्ट्या ही खूप मोठी घडामोड मानली पाहिजे महाराष्ट्रातली, कारण दोन्ही भाऊ खरं तर एका शिवसेनेमध्ये होते। एका मिनिटासाठी थांबवते, सध्या आपल्याबरोबर किशोरीताई पेडणेकर जोडल्या गेलेल्या आहेत। किशोरीजी, झी 24 तासवर स्वागत। या क्षणाची आम्ही एक मोठी बातमी झी 24 तासच्या प्रेक्षकांना दाखवतोय। एक तर संजय राऊत सध्या राज ठाकरे यांना भेटण्यासाठी पुन्हा एकदा गेलेले, जवळपास ही त्यांची आता तिसरी बैठक आहे। जागा वाटपासंदर्भात चर्चा होत असावी असं कळतंय आणि 2 भावांची औपचारिक युती कधी होणार याची एक प्रतीक्षा सर्व जनतेला, मुंबईकरांना आणि त्याचप्रमाणे राजकीय वर्तुळात सुद्धा मोठी उत्सुकता आहे। तर काय युतीची घोषणा उद्या होऊ शकते का? कारण संजय राऊतांनी तसे संकेत दिलेत। हो, नक्कीच उद्या होण्याच्या दाट शक्यता आहे, कारण आता सगळ्यांकडेच वेळ कमी आहे। थोडंफार सीटवरना सगळ्याच पक्षांमध्ये खिचाखिची असते, पण समंजसपणे ही दोन्ही भाऊ पक्षप्रमुख म्हणून नक्कीच चांगले मार्ग काढतील। बरं, काय नेमक्या अशा जागा आहेत का ज्या ठिकाणी आता तुम्ही म्हटलात की खिचाखिची सुरू असते? तर कारण राज ठाकरे आमच्या
पारंपरिक अनेक वर्ष निवडून आलेल्या जागा आहेत. हं. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की त्या जागांमधल्या पण एका दोन द्या. हं. त्यामुळे आहे, थोडं नाही म्हणता येणार नाही, हं. हं. पण तरी पण चांगला मार्ग निघेल. अगदी कारण राज ठाकरेंनी आजच असा निरोप पाठवल्याचं आम्हाला सुद्धा कळतं आहे की रस्सीखेच करताना उगाच तणाव वाढवू नका एखाद दोन जागांसाठी. त्यामुळे निश्चितच या सूचनांचं सुद्धा पालन होईल. पण संजय राऊत असं म्हणाले की वाजत गाजत धुमधडाक्यात युतीची घोषणा होणार आहे. काय नेमकं प्लॅनिंग काही झालेलं आहे का किशोरीताई? हो, चांगलं झालेलं आहे प्लॅनिंग. या वेळेला जसं आपण हिंदी भाषेवरला केवढा मोठा तो म्हणजे लोकांना अपेक्षित असलेल्या दोन भावांचं एकत्रित येणं, हे तेवढ्याच ताकदीने आम्ही सादर करणार आहोत, वाजत गाजत. बरं, निश्चित आम्ही पण प्रतीक्षा करतोय या युतीच्या घोषणाची. ही युती कधी होती आहे निश्चितच याची प्रतीक्षा संपूर्ण महाराष्ट्राला आहे. धन्यवाद किशोरीजी, आपण बोललात. किशोरी पेडणेकर शिवसेना युबीटीच्या नेत्या आपल्याबरोबर होत्या. त्यामुळे आता ठाकरेंची युती कुठल्याही क्षणी जाहीर होईल आणि उद्याचाच हा मुहूर्त साधला जाईल अशी एकंदरीत शक्यता आहे. मनशी पाठक आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते. संपूर्ण घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत मनशी. धन्यवाद तुर्तास दिलेल्या सगळ्या माहितीसाठी.